नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? छान ना. आज मी तुम्हाला उपासाचा वरईचा भात दाखवणार आहे. बघा, शेंगदाणे, मीठ, वरई आणि हे थोडेसे बटाट्याचे काप घेतलेले, हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. आता आपण कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यात वरई टाकलेली आहे. बघा, वरई छान खरपूस भाजून घ्यायची मस्त, आणि लागून बी द्यायची नाही खाली, सारखं तिला हलवत राहायचं म्हणजे ती करपट वगैरे होत नाही. मस्त खरपूस भाजून द्यायची अशी. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना मैत्रिणींनो, मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आता आपण आहे ना ते वरई काढून घेतलेली आहे आणि त्याच्यात शेंगदाणे टाकलेत कुकरमध्ये आणि वरून 1-1.5 पळी तेल टाकले. आता ते शेंगदाणे खूप छान असे परतून घ्यायचे. असे त्या भातात आहे ना उपासाच्या आपल्याला असे कुरकुरीत लागले पाहिजे. मग अजून भात खाताना अजून टेस्टेड होतं. बघा, आता छान असे परतून घेतलेले आहेत मी ते शेंगदाणे आणि त्याच्यात आता वाटलेली हिरवी मिरची टाकणार आहे. आपण उपमा कसा करतो तशा पद्धतीने हा भात होतो उपासाचा आणि खूप छान लागतो बघा खायला तो. संपूर्ण ते हलवून घेऊया. आता मिरची बी छान परतून द्यायची. बघा किती छान परतली का नाही. आणि आता त्याच्यात आहे ना आपण बटाट्याचे ते काप केलेले ते टाकून घ्यायचे. ते बी चांगले आहे ना असे तेलामध्ये हलवून घ्यायचे. हे बघा, आता मी संपूर्ण काप टाकून दिलेले आणि ते आता मी हलवून घेते त्याच्यातलं तेलात परतून. वरई मी धुवून घेतलेली आहे आणि ती त्याच्यात टाकून दिलेली आहे. आणि ते बी आता पूर्ण हलवून घेणार आहे बघा. आणि मीठ टाकते, आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकायचं चवीनुसार. आणि आता पूर्ण तो भात आहे ना हलवून घेते मी. अगदी झटपट होते बघा ही रेसिपी. आणि कसं आहे, मी थोडीशी मिरची जास्तच टाकली कारण तिखट झाला की छान वाटतं. आणि आपल्याला हवं तेवढं पाणी आपण त्याच्यात टाकायचं आणि भात बी असा मोकळा सुटसुटीत होतो. आणि त्याच्यात थोडं गावरान तूप टाकलं ना मग अजूनही चांगलं होतं. आता आपण झाकण लावून घेऊया. मी झाकण लावले. बघा, आता आपला भात झालेला आहे. बघा बघा किती छान दिसतो. आता मी संपूर्ण तो भात मिक्स करून घेते आणि आता तुम्हाला काढून दाखवते. आता मी प्लेट साईडला ठेवून भात त्याच्यात काढून दाखवते संपूर्ण. बघा, कलथ्याने हलवलं तरी तो सुटसुटीत मोकळा होतो एकदम. अजिबात चिकटला ना. आपण पातेल्यामध्ये भात ठेवला की तो तरी जरा चिकट होतो, पण कुकरमध्ये लावला की तो पूर्ण असा मोकळा एकदम शिजतो बी चांगला. चला मग भेटूया उद्या. बाय.